आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे। लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता हा वितरित होण्याची सुरुवात होईल। आणि योजनेच्या निधी वाटपाचा कार्यक्रम होतोय। रेशीमबाग मैदानावर दुसऱ्या टप्प्यामधील लाभार्थी महिलांना निधीचं वाटप होणार आहे। त्यांच्या खात्यामध्ये 990 कोटी रुपये आज जमा झालेले आहेत। हो, आज सकाळीच आले 9 वाजता आणि म्हटल्याप्रमाणे त्यांनी ती शब्द पाळलेला आहे। आम्हाला वाटत होतं की येतील की नाही येतील, पण आज आलेले आहेत। बहीण योजना 32,000 कोटीचं जुलै ऑगस्टचे 3,000 रुपये खात्यात एकत्र। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता सोडण्याचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे। स्वतः तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आता याचा GR मंजूर करून महिलांना पैसे वाटण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आले आहेत। आज वार शुक्रवार सरकारच्या माध्यमातून जवळपास 9,200 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय आणि हा निधी थेट महिलांच्या खात्यावरती सोडण्याचे आदेश सर्व महिला व बाल विकास विभागाला या ठिकाणी आता देण्यात आले आहेत। आणि तशा प्रकारे पैशांचं वितरण फास्ट महिलांच्या खात्यावरती आजपासून जमा व्हायला सुरुवात झाल्या। आज वार शुक्रवार जवळपास 65 लाख लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती हे पैशांचं वितरण जोरदार जमा व्हायला या ठिकाणी सुरुवात झाल्या। आताच व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही सुद्धा बातमी पाहिलेली आहे की जुलै आणि ऑगस्ट असं दोन्ही महिन्याचा एकत्र 3,000 रुपयांचा लाभ बँकेच्या खात्यावरती अनेक महिलांना जमा व्हायला सुरुवात झाल्या। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की गेल्या 15 दिवसांपासून आम्ही पैशांची आतुरतेने वाट बघत होतो, सरकारने पैसे आम्हाला का वाटलेले नाहीत आणि वाटले असतील तर ते आमच्या बँकेच्या खात्यावरती का आलेले नाहीत असं तुम्हाला वाटत असेल तर लाडक्या बहिणींनो लक्षात ठेवा, तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले की राज्य सरकारकडे लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी महिलांना निधी वाटप करण्यासाठी तिजोरीमध्ये जेवढे काही पैसे लागतात एवढे पूर्णपणे पैसे उपलब्ध नसल्याने लाडक्या बहिणींना मागच्या महिन्याचे म्हणजे जुलै महिन्याचे पैसे या ठिकाणी सोडण्यात आलेले नव्हते आणि ऑगस्ट महिन्याचे सुद्धा पैसे सोडण्यात आलेले नाही आहेत। अखेर सरकारच्या माध्यमातून जुलै आणि ऑगस्ट दोन्ही महिन्यांचे एकत्र 3,000 रुपये देण्यासाठी 9,200 कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून मागवण्यात आला होता आणि तशा प्रकारे आज सकाळपासूनच वाटप जोरदार सुरू झालं आहे। तुम्ही जर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला असाल आणि आतापर्यंत एप्रिल, मे आणि जून असं मागील 2 ते 3 महिन्यांचा लाभ घेतलेल्या महिला असाल तर तुम्ही सुद्धा आज जुलै आणि ऑगस्ट अशा 2 महिन्यांचा एकत्रित 3,000 रुपयांचा लाभ थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी आता जमा या ठिकाणी करण्यात आलाय, तो तुम्ही काढून घ्यायचा आहे। आज वार शुक्रवार, श्रावण महिन्याचा आज दुसरा दिवस आहे आणि लाडक्या बहिणींचा हा दुसरा दिवस गोड होत असल्याचं पाहायला मिळतंय। नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण सुरू करण्यात आले, नेमकं किती वाजता आज तुमच्या बँकेच्या खात्यावरती 3,000 रुपयांची रक्कम थेट DBTच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे, सर्व काही अपडेट तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आता समजावून सांगणार आहे। आता तुम्हाला वाटत असेल की आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, मग 36 जिल्ह्यापैकी सर्व जिल्ह्यामध्ये हे पैसे येणार आहेत का असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तसं अजिबात होणार नाही, कारण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा एक नवा नियम असतो, तो एका जिल्ह्यामध्ये फक्त या ठिकाणी जास्तीत जास्त म्हणजे बघा 36 जिल्ह्यापैकी एका दिवशी जास्तीत जास्त 15 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैसे वाटप केले जात असतात। त्यामुळे आज शुक्रवारी फक्त 15 जिल्ह्यामध्येच पैसे या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहेत। बाकीच्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप होण्यासाठी अजून 10 ते 11 दिवसांची वाट पाहावी लागणार आहे, म्हणजेच 25 ऑगस्टला दुसरी यादी येणार आहे, तोपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो आज नेमकं कोणकोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण थेट DBTच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे, कोणत्या लाडक्या बहिणींचा आजचा हा शुक्रवार म्हणजे श्रावण महिन्याचा दुसरा दिवस नेमका कोणाचा गोड होतोय याचीच माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये बघणार आहोत। त्यामुळे तुम्हाला पण जुलै आणि ऑगस्ट असे 3,000 रुपये या ठिकाणी हवे असतील आणि ते आजच्या आजच हवे असतील तर नेमकं कोणकोणत्या महत्त्वाच्या या ठिकाणी गोरगरीब अशा 15 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण सुरू झाले, नेमकं कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होणार आहे, सरकारच्या माध्यमातून कोणाकोणाला बाहेर काढण्यात येणार आहे, ही सर्व काही माहिती तुम्हाला या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करत आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत एप्रिल, मे, जून असं 3 महिन्यांचा लाभ जो आहे तर तो सरकारच्या माध्यमातून जो वाटप झाला
तर तो कोणत्याही अटीशिवाय पैशांचं वितरण या ठिकाणी तुम्हाला मिळालेलं आहे। परंतु आज जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे जे 3,000 रुपये या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत, तर ते मोजक्याच लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत। कारण सरकारच्या माध्यमातून गोरगरीब लाडक्या बहिणी या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये निवडलं असल्याचं सांगण्यात आलंय। त्यामुळे कोणत्याही फसवणूक होऊ नये आणि ज्या श्रीमंत महिला पहिल्यापासून लाभ घेत आहेत त्यांना अजिबात 1 रुपया सुद्धा लाडकी बहीण योजनेचा जाऊ नये, यासाठी 5 कडक नियम सुद्धा या ठिकाणी आता लावल्याचं पाहायला मिळतंय। या 5 नियमामध्ये ज्या लाडक्या बहिणी पास होतील फक्त त्यांनाच जुलै आणि ऑगस्ट असं 2 महिन्यांचा लाभ बँकेच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश या ठिकाणी आता देण्यात आले आहेत। कालच या ठिकाणी 9,200 कोटी रुपयांचा निधी महिला व बाल विकास खात्याच्या अंतर्गत बँकांना पोहोचलेला आहे आणि बँकांनी सुद्धा पैशांचं वितरण सकाळपासून जोरदार करायला देखील आता या ठिकाणी सुरुवात सुद्धा केलेली आहे। आता या ठिकाणी लाडक्या बहिणींनो समोर येऊ लागल्या महत्वाची माहिती ती म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी कोणाला आज पैशांचं वाटप होणार आहे, फक्त गोरगरीबच या ठिकाणी महिला आता पात्र ठरवलेत आणि त्यांनाच पैशांचं वाटप होणार आहे। कारण सकाळपासून पैशांचं वितरण अनेकांना सुरू झालंय। सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलंय की आता सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आज 15 जिल्ह्यापैकी पहिल्या टप्प्यातील 5 जिल्ह्यामध्ये सर्वांना पैसे येतील। त्यानंतर दुसरा टप्पा जो आहे तर तो दुपारी 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील 15 जिल्ह्यापैकी 5 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होईल। त्यानंतर बरोबर संध्याकाळी परत एकदा 7 वाजता तिसऱ्या टप्प्यातील पैशांचं वितरण होईल, तर ते 7 ते रात्री 2 वाजेपर्यंत पैशांचं वितरण झटपट तुम्हाला या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्यामुळे आजच्या आज शुक्रवारी नेमकं कोणत्याही या ठिकाणी लाडक्या बहिणींना शिल्लक ठेवता कामा नये आणि कसल्याही परिस्थितीमध्ये पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती जमा या ठिकाणी करायला सांगितलंय। कारण उद्या शनिवार आहे आणि या ठिकाणी महिन्याचा हा दुसरा शनिवार असल्याने दुसरा ते तिसरा शनिवार, दुसरा आणि तिसऱ्या शनिवारी या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी आता सुट्ट्यांचं असतं। त्यामुळे आता पैशांचं वितरण एखाद्या वेळी होण्याचं टाळू शकतं आणि परवा दिवशी तर रविवार आहे, बँकांना सुट्टी असते। त्यामुळे आजच्या आज कसल्याही परिस्थितीमध्ये पैशांचं वितरण करायला सांगितलंय। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो तुम्हाला जर या ठिकाणी आज जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3,000 रुपये हवे असतील आणि नेमकं ते कधी येणार याची जर तुम्हाला आतुरता लागली असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। सर्वात पहिल्यांदा आपण व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी आता जाणून घेणार आहोत की कोणते 5 कडक नियम लावलेत। कारण सरकारने काय सांगितलंय, या 5 नियमामध्ये ज्या लाडक्या बहिणी पास होतील त्यांनाच डीबीटीच्या माध्यमातून पैशांचे वितरण या ठिकाणी आता होणार असल्याची माहिती समोर आली आहे। लाडक्या बहिणींचा शुक्रवार या ठिकाणी अनेकांचा गोड झाला आहे। खटाखट 2 मेसेज येऊ लागलेत। पहिल्या 5 मिनिटांमध्ये जुलै महिन्याचा 1,500 रुपयांचा मेसेज आणि दुसऱ्या 5 मिनिटांमध्ये ऑगस्ट महिन्याचा 1,500 रुपयांचा मेसेज, असे 2 मेसेज या ठिकाणी येऊ लागलेत। त्यामुळे हे 5 नियम नेमकं कोणते आहेत झटपट पद्धतीने आपण 2 मिनिटांच्या आतमध्ये लाडक्या बहिणींनो या ठिकाणी आता समजून घेऊया। तर बघा, सरकारच्या माध्यमातून पहिला नियम या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना सांगण्यात आलाय। लक्षात ठेवा, तुम्ही KYC या ठिकाणी केलेल्या लाडक्या बहिणी पाहिजे। बघा, आता तुम्हाला वाटत असेल आम्ही आता KYC केल्या म्हणल्यावर आम्हाला पैसे येतील, परंतु लक्षात ठेवा 2026 ची बँकांची KYC अजून अनेक महिलांनी केलेली नाही आहे। आतापर्यंत तुम्ही जुलै, आता बघा तुम्हाला जून पर्यंत हप्ते मिळाले, परंतु जुलै आणि ऑगस्ट महिन्यात जो हप्ता आहे तर तो बँकांची एक नवीन KYC करायला सांगितली होती। आता तुम्ही म्हणाल की आम्ही लाडक्या बहिणीची KYC केल्या, लाडकी बहीण योजनेची KYC वेगळी आणि बँकांची KYC वेगळी। सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले की तुम्हाला आतापर्यंत जून महिन्यापर्यंत हप्ते मिळाले, परंतु जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता या ठिकाणी आज येणार आहे तर तुम्हाला मोबाईलवरती एक KYC करायला लागणार आहे। ती KYC कशी करायची हे आम्ही तुम्हाला लगेच या ठिकाणी आता व्हिडिओच्या माध्यमातून आता समजावून सांगणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3,000 रुपये नेमकं कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आता जमा करण्यात आलेत, वाटप करण्यात येऊ लागलेत, नेमकं कोणाकोणाला पैशांचं वितरण सकाळपासून या ठिकाणी होऊ लागले, कोणत्या लाडक्या बहिणींना अजून या ठिकाणी पैशांची वाट बघावी लागणार आहे। कारण सरकारच्या माध्यमातून एकाच वेळी आता सर्व जिल्ह्यामध्ये पैसे येत नसल्याने 3 टप्पे या ठिकाणी पैसे वाटपासाठी करण्यात आलेत। एकाच वेळेला सर्व जिल्ह्यामध्ये पैसे जात नसतात, त्यामुळे 3 टप्पे तयार करण्यात आलेत। 15 जिल्ह्यांचे 3 वेगवेगळे गट तयार करण्यात आलेत।
पहिला टप्पा सकाळच्या टप्प्यामध्ये, दुसरा टप्पा दुपारच्या टप्प्यामध्ये आणि तिसरा जो टप्पा आहे तर तो रात्रीच्या वेळेमध्ये आता डीबीटीच्या माध्यमातून आता पैशांचं थेट बँकेच्या खात्यावरती महिलांना जमा करण्यात येणार असल्याची माहिती आता समोर आली आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी तुम्ही महिला असाल आणि आतापर्यंत या ठिकाणी आता एप्रिल, मे, जून असं 3 महिन्यांचा मागचा हप्ता घेतलेला असाल तर आज या ठिकाणी कोणत्या महत्त्वाच्या 15 जिल्ह्यामध्ये तुम्ही राहताय हे तुम्ही या ठिकाणी लाडक्या बहिणींनो बघत राहायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, पहिला नियम तुम्हाला सांगतो, सर्वांनी कान देऊन आता पहिला नियम बघायचा आहे आणि या नियमांतर्गत कोणकोणती कामे करायची हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता समजावून सांगतो बघा। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तुम्ही लाडक्या बहिणीची केवायसी केलाय, परंतु नवीन एक केवायसी या ठिकाणी करायला सांगितल्या, बँकांची नवीन केवायसी तुम्हाला करायला सांगितल्या। ते म्हणजे ज्या महिलांचं बँकेचं खातं महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस, या महत्त्वाच्या 4 बँकांमध्ये 99% आता महिलांनी खातं उघडल्याची माहिती समोर आली आहे। आणि या बँकेमध्ये अनेकांना ज्यांनी आता बँकांची केवायसी केल्या त्यांना 3000 रुपये जमा व्हायला सुरुवात झाल्या, परंतु सर्व जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार नाही आहेत। फक्त राज्यातील 36 जिल्ह्यापैकी 15 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी सुरू झालंय। उरलेल्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला 25 ऑगस्ट पर्यंतची वाट पाहावी लागणार आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी तुम्ही महिला असाल आणि आतापर्यंत रेग्युलर प्रमाणे हप्ते या ठिकाणी घेत असाल तर नेमकं कोणकोणत्या महिलांना पैशांचं वितरण सुरू करण्यात आले याचीच माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून 2 मिनिटांच्या आतमध्ये बघणार आहोत। तर बघा, तुम्हाला दुसरा नियम कोणता लागू करण्यात आलाय आणि नेमकं या नियमांतर्गत कोणकोणत्या लाडक्या बहिणी बाहेर निघणार आहेत हे सुद्धा आपण समजून घेऊया। आता या दुसऱ्या नियमांतर्गत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांचा जो अर्ज आहे तर त्याची चौकशी कडकपणे करण्यात येणार आहे। कारण सरकारला एक संशय आलाय की एका घरातील जास्तीत जास्त महिला तुम्ही हप्ता घेऊ लागलाय। सरकारने या ठिकाणी ओरडून सांगितलंय, अजिबात एकापेक्षा जास्त हप्ता घेऊ नका। तुम्ही 2 महिला घेतला तर चालतंय, पण 2 पेक्षा जास्त महिला या ठिकाणी हप्ता घेऊ नका। आपलं जे घरामध्ये पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असतं तर त्या रेशन कार्डावरती जेवढ्या पण काही महिलांची नावं आहेत त्यापैकी घरातील एक लग्न झालेली व्यक्ती आणि एक लग्न न झालेली व्यक्ती अशा 2च घरातील आता महिला हप्ता घेऊ शकतात हे समजावून लाडक्या बहिणींना सांगितलंय, परंतु एकाच घरातील जास्तीत जास्त लाडक्या बहिणी हप्ता घेऊ लागलेत। त्यामुळे एका घरातील जास्त म्हणजे कोण, आता त्यांची सासू, सून किंवा इतर जे महिला आहेत घरात तर ते 4 ते 5 जण हप्ता घेतल्याची माहिती सुद्धा आता समोर आल्या। त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींचा हप्ता सुद्धा बंद करण्यात आलाय। तुम्हाला पण चांगलं माहित असेल, पहिला या ठिकाणी तुमच्या पाहुण्यांना किंवा तुमच्या नातेवाईकांना किंवा तुमची आत्या असेल, मावशी असेल, पहिला त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे यायचे, परंतु आता त्यांना बंद झाले आहेत। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे एकाच घरातील जास्त महिला हप्ता या ठिकाणी घेऊ लागलेत। आता तुम्ही म्हणाल की जास्त महिला हप्ता घेतात म्हणल्यावर सरकारला कसं काय समजतंय, तर सर्वांनी या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, तुमचं जर रेशन कार्ड असतं तर त्या रेशन कार्डाचं झेरॉक्स जे असतं तर ते तुम्ही आता तुमचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज आहे त्याला जोडलेला असता आणि तो जोडलेला असल्यावर रेशन कार्डाचं झेरॉक्स त्याला जोडलेलं असल्यामुळे आता एका घरातील किती महिला लाभ घेतात हे सरकारला लगेच समजतं। आणि त्यामुळेच तुम्हाला आता समजावून या ठिकाणी सांगणार आहे की आज वार या ठिकाणी शुक्रवार आहे आणि ऑगस्ट महिन्यातील श्रावण महिन्याचा दुसरा या ठिकाणी दिवस आहे आणि शुक्रवार आहे। त्यामुळे आता तुम्हाला मागच्या जुलै महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता आणि या चालू असलेल्या ऑगस्ट महिना जो आहे तर याचे 1500 रुपये असं 3000 रुपयांचा लाभ थेट डीबीटीच्या माध्यमातून सर्व महिलांना फक्त या 15 जिल्ह्यामध्ये आता जमा करण्यात येऊ लागलेत। 15 जिल्ह्यापैकी 5 जिल्ह्यामध्ये सकाळी 10 ते या ठिकाणी बरोबर दुपारी 2 वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यातील 5 जिल्ह्यामध्ये जोरदार वाटप होईल। त्यानंतर दुसरा टप्पा जो आहे तर तो दुपारी 2 ते संध्याकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत वाटप होईल आणि तिसरा टप्पा रात्रीचा आहे, तो म्हणजे संध्याकाळी 7 ते रात्री 1 ते 2 वाजेपर्यंत वाटप होईल। परंतु आजच्या आज पैशांचं वितरण करून टाका असं सांगण्यात आले। त्याचं कारण म्हणजे आता उद्या या ठिकाणी शनिवार आहे, तो या ठिकाणी दुसरा किंवा तिसरा शनिवार असणार आहे आणि परवा दिवशी रविवार बँकांना सुट्टी असणार आहे। त्यामुळे आज एकच दिवस वाटपाचा या ठिकाणी निवडण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। आता बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात पहिल्यांदा आपण पाहूया लाडक्या बहिणींनो, आता तुमच्या घरामध्ये शेतकरी कुटुंबाचं घर आहे का बघा। तुमच्या घरामध्ये जर कोणी या ठिकाणी आता लक्षात ठेवा लग्न आता झालं नसेल तर वडील किंवा या ठिकाणी बघा लग्न तुमचं झालं नसेल
तर तुमच्या घरामध्ये वडील आहेत आणि तुमचं लग्न झालं असेल तर पती, मग त्या पतीच्या नावावर या ठिकाणी शेती किती आहे हे काटेकोरपणे 7/12 मार्फत या ठिकाणी चेक करण्यात येणार आहे. कारण सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी असा उद्देश समोर येतोय की फक्त गोरगरीब महिलांनाच या ठिकाणी त्यांच्या बँकेमध्ये हप्ता जावा. जर तुम्ही या ठिकाणी गोरगरीब महिला नसाल, तुम्ही श्रीमंत महिला असाल, तर अशा लाडक्या बहिणींना मात्र 1 रुपया सुद्धा पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी तुम्ही महिला असाल आणि आतापर्यंत या ठिकाणी एप्रिल, मे, जून असं मागील 2-3 महिन्यांचा हप्ता घेतला असाल, तर तुम्ही सुद्धा मागच्या जुलै महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता आणि चालू असलेल्या ऑगस्ट महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता असं 3000 रुपयांचा हप्ता घेण्यासाठी तयार राहायचं आहे. आपल्या मोबाईलकडे या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे. अनेक महिलांनी बँकामध्ये सकाळपासून या ठिकाणी पैसे काढण्यासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय. जवळपास जास्तीत जास्त महिलांनी स्टेट बँकेत खातं खोललंय, काहींनी महाराष्ट्र बँकेत खातं खोललंय, काहींनी पोस्टात खातं खोललेलं आहे. तर त्या महिलांना या ठिकाणी पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून जमा या ठिकाणी होत असल्याची माहिती आता समोर आली आहे. स्वतः एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी आता बघा, एकनाथ शिंदे साहेबांनी डीबीटीचं बटन दाबले आणि त्यामुळेच त्यांनी पैशांचं वितरण सोडायला सांगितलं आहे. ते आता म्हणतात की आम्ही शब्द पाळतो, कोणत्याही लाडक्या बहिणींना आम्ही वगळणार नाही आहे. ज्या लाडक्या बहिणी खऱ्या आहेत, ज्या लाडक्या बहिणी आता एकदम गोरगरीब आहेत, दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जातात, धुनी भांडी करण्यासाठी बाहेर जातात, तर अशा गोरगरीब महिलांसाठी आम्ही लाडकी बहीण योजना काढलेली आहे आणि त्यांना कोणाला सुद्धा आम्ही वगळणार नाही. कोणाच्या हक्काचे पैसे आम्ही या ठिकाणी आता त्या ठिकाणी बंद करणार नाही. त्यांच्या हक्काचे ते गोरगरीब आहेत, त्यांना पैसे या ठिकाणी महिन्याच्या महिन्याला मिळून जातील. परंतु मागच्या या ठिकाणी जुलै महिन्याचा हप्ता सोडण्यासाठी उशीर झाल्याने आता या ठिकाणी चालू असलेल्या ऑगस्ट आणि जुलै महिन्याचा 1500 अधिक 1500 असं 3000 रुपयांचा लाभ थेट डेबिटच्या माध्यमातून आता कुठे कुठे जमा करायला सुरुवात केल्या, लगेच पहा. आता बघा नेमकं कोणकोणत्या महिलांना पैशांचं वितरण थेट डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा नियम या ठिकाणी आता काय सांगतोय सर्वांनी लक्षात ठेवा. बँकांनी एक नवीन नियम या ठिकाणी लागू केलाय, ते म्हणजे आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे. आता बँका काय म्हणतात की आमच्या बँकेमध्ये तुमचे पैसे जमा होत आहेत म्हणल्यावर काहीतरी शिल्लक मिनिमम बॅलन्स तुम्ही बँकामध्ये ठेवलेलं पाहिजे. जर तुम्ही आता काय महिला काय करत असतात, 1500 रुपये एकदा बँकेमध्ये जमा झाले तर सर्वच्या सर्व 500-500 रुपयाच्या 3 नोटा काढून घरी घेऊन येतात. परंतु बँका काय म्हणतात, आमच्या बँकांचा काहीतरी या ठिकाणी नियम आहे, तो म्हणजे मिनिमम बॅलन्सचा रूल. म्हणजे तुमच्या या ठिकाणी योजनांचे पैसे असतील किंवा कोणती रक्कम बँकेत आल्यानंतर त्यामध्ये काहीतरी शिल्लक रक्कम तुम्ही ठेवली पाहिजे. परंतु जवळपास 99% महिला सर्व पैसे या ठिकाणी काढून घरी घेऊन येतात. त्यामुळे जे तुमचं बँकेचं खातं असतं ते पूर्णपणे रिकामं राहतं. त्यामुळे बँकांचा एक नवीन नियम या ठिकाणी आता लागू होण्याची शक्यता आहे. तुमच्या बँकेमध्ये किमान 500 रुपये तरी शिल्लक रक्कम तुम्ही ठेवली पाहिजे, असा नियम या ठिकाणी लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढच्या महिन्यापासून कदाचित लाडक्या बहिणींना आपल्या आलेल्या रकमेतून 500 रुपये तरी किमान तुमच्या बँकेमध्ये शिल्लक ठेव रक्कम म्हणजेच मिनिमम बॅलन्स या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. नाहीतर बँक तुम्हाला 300 रुपये प्रमाणे दंड सुद्धा करू शकते. आलेल्या रकमेतून 300 रुपये या ठिकाणी कट सुद्धा करून घेऊ शकते. त्यामुळे या नियमांचं पालन तुम्हाला आता करण्याची गरज येऊ शकते, असं सुद्धा सांगण्यात आलं आहे. मग आज वार शुक्रवार आहे, पैशांचं वितरण तर आज होणार आहे. मग नेमकं 15 जिल्ह्यापैकी पहिल्या टप्प्यातील 5 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी कोणाकोणाला करण्यात येऊ लागले, दुसऱ्या टप्प्यात कोणाला पैशांचं वितरण होणार आहे आणि तिसऱ्या टप्प्यातील महिलांना पैशांचं वितरण कोणाकोणाला होणार आहे, सर्व काही जिल्ह्यांची यादी आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगण्यास सुरुवात करत आहे. सर्वांनी आता इथून पुढे कान देऊन ऐकायचं आहे. सर्व जिल्ह्यांची यादी आम्ही या ठिकाणी आता तुम्हाला सांगतो, सर्वांनी आता इथे लक्ष द्यायचं आहे. तर बघा, पहिल्या टप्प्यातील 5 जिल्हे, दुसऱ्या टप्प्यातील 5 जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यातील 5 जिल्हे. तुम्हाला सकाळी पैशांचं वितरण होतंय की आता दुपारी होतंय की रात्री होतंय, तिन्हीपैकी आता एका टप्प्यामध्ये तुम्हाला पैशांचं वितरण तर होणार आहे. नेमकं कोणाकोणाला होणार आहे हे तुम्हाला या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करत आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आता सांगण्यात आलंय पहिला टप्पा जो आहे तर तो बघा या ठिकाणी सांगण्यात आलाय कोकण विभाग. आता कोकण विभागामध्ये किती जिल्हे येतात, या ठिकाणी 3 ते 4 जिल्हे येतात. म्हणजे कोल्हापूरचा काही भाग कोकणात येतो तर काही भाग येत नाही. तर या ठिकाणी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरचा अर्धा भाग
तर अशा या महत्त्वाच्या 3 ते 4 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार असल्याची शक्यता सूत्रांमार्फत या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर लाडक्या बहिणींना आता जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळत असल्याची बातमी या ठिकाणी आता समोर आली आहे। मग आता पुढचा जिल्हा कोणता आहे, तुमचा जिल्हा यामध्ये आहे का आणि नेमकं तुम्हाला पैशांचं वितरण होणार आहे का, हे सुद्धा बघणं या ठिकाणी आता अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। तर बघा, या ठिकाणी पुढच्या एक जिल्ह्यांची लिस्ट आता व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आल्या, तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर। खूप मोठे जिल्हे आहेत। लाडक्या बहिणींची संख्या जर या ठिकाणी पाहायला गेली 3.5 ते 4 लाखांच्या वरती लाडक्या बहिणी दोन्ही जिल्ह्यातील मिळून राहतात। यांना सुद्धा पैशांचं वितरण लवकरच जमा होण्याची शक्यता आहे। त्यानंतर पुढच्या जिल्ह्यांची लिस्ट एक आल्या, ते म्हणजे नागपूर आहे, त्यानंतर नाशिक आहे, त्यानंतर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे सातारा, त्यानंतर बीड, जालना, परभणी, बुलढाणा, लातूर, नांदेड, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पुढचा एक जिल्हा यामध्ये लाडक्या बहिणींना आता सांगण्यात आला आहे, तो म्हणजे धुळे, अकोला, परभणी, ठाणे, पालघर, त्यानंतर मुंबई शहर, त्यानंतर पुणे। तर अशा ज्या जिल्ह्यांची लिस्ट आहे तर ते पहिल्या टप्प्यामध्ये वाटप या ठिकाणी होणार असल्याची शक्यता सूत्रांमार्फत या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।